इंचलगंजीत तब्बल 20 वर्षांनी पुरुषांचे राज्य, आरक्षण ओबीसी पुरुष नेत्यांची पुन्हा डोकेदुखी. इंचलगंजीतील महापालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गाने पडले आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार येत्या 4 दिवसात स्पष्ट होणार आहे. प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. महापौरपदासाठी मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यामध्ये इंचलगंजीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले. नागरिकांचा मागास प्रवर्गाने खुले आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तानाजी पवार, राजू बोंद्रे, प्रवीण धोत्रे, विठ्ठल चोपडे, सतीश मोहिक, नितेश पवार, सुशांत कलागते, योगेश पाटील, अभिषेक वावेकर, ओमकार सुर्वे, उदय धातुंडे, राजू पुजारी आदींचा समावेश आहे. ओबीसी दाखला असलेले मात्र खुल्या प्रभागातून निवडणूक लढवून विजय झालेल्या नगरसेवकांनाही महापौरपदाची निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी चुरस असणार आहे. सुरेश हायवनकर आणि प्रकाश आवाडे 2 गट सध्या भाजपमध्ये आहेत. कोणत्या गटाला महापौरपद जाणार यावर महापौरपदाचा उमेदवार ठरणार आहे. आता तरी आरक्षणाची सोड झाली आहे. येथून पुढील 4 दिवस महापौरपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. 26 जानेवारीनंतर महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप महापौरपदाच्या निवडणूक जाहीर झालेली नाही. 20 वर्षांनंतर पुरुष शहराला संधी नगरपालिका असताना मागील 20 वर्षे महिला नगराध्यक्ष शहराचा गाडा चालवत होत्या. त्यानंतर आता महापालिकेमध्ये ओबीसी खुला प्रवर्ग पडल्यामुळे 20 वर्षांनंतर पुरुष शहराला शहराचा गाडा हाकण्याची संधी मिळणार आहे.